नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं शीतल रंगोली आर्टमध्ये। आपण आज काढणार आहोत नवरात्रीच्या तिसऱ्या माळेसाठी ब्लू रंगाची रांगोळी। आजचा रंग आहे निळा, तर आपण निळ्या रंगाची रांगोळी आज काढणार आहोत। त्यासाठी मी इथे मिठाई डब्याचं जे झाकण होतं ते वापरले। त्या साइडने मी असे पांढऱ्या रंगाचे इथे टिपके काढले आहेत। याला बोटाने आपण या पद्धतीने प्रेस करून घ्यायचं आहे। आता मी माचीसची काडी वापरून याला या पद्धतीने आपण गोल शेप मध्ये फिरवणार आहोत। या पद्धतीची आपली इथे सुंदर डिझाइन तयार होईल। आता याच्यामध्ये आपण इथे निळा रंग मी इथे भरते। आणि याच्यामध्ये आपण इथे लक्ष्मी चरण आहेत माझ्याकडे रेडीमेड, ते मी इथे ठेवून घेतले आहेत। तुमच्याकडे नसतील तर तुम्ही इथे पांढऱ्या रांगोळीने पूर्ण रांगोळी ब्लू मध्ये भरून घ्यायची आणि त्याच्यावरती पांढऱ्या रंगाने किंवा दुसऱ्या एखाद्या रंगाने लक्ष्मी पाऊल तिथे काढायचे आहेत, साचा असेल तर। आता याच्यावरती मी या पद्धतीचा निळ्या रंगाचा मोठा टिपका देते। चारही बाजूने आपण अगोदर हे टिपके असे देऊन घेऊया। त्यानंतर याच्या साइडने आपण या पद्धतीने त्यापेक्षा थोडे छोटे निळ्या रंगाचे मी ते टिपके देऊन घेते। मैत्रिणींनो, तुम्ही अजून पण चॅनलला सबस्क्राइब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून मी जे व्हिडिओ अपलोड करत असते ते तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर पोहोचतील। या पद्धतीने आपण आता इथे डॉट देऊन घेतले आहेत। आता मधला डॉट या पद्धतीने मी औषधी बॉटलचं झाकण आहे माझ्याकडे, त्याने मी असं प्रेस करून घेतलं आहे। घरात पडलेल्या वस्तूच्या साहाय्याने आपण सुंदर अशी रांगोळी बनवू शकतो। बघा, ज्यांना रांगोळी जमत नाही तेही सुंदर रांगोळी काढू शकतील। इथे मी फूल बनवण्यासाठी बघा बोटाचा वापर केला आहे। बोटाने फक्त या ठिपक्याला आपण या पद्धतीने असे पाठीमागे ओढणार आहोत। या पद्धतीचे आपले इथे सुंदर फूल तयार होईल। आता याच्यामध्ये आपण या पद्धतीचा मी इथे हिरव्या रंगाचा इथे ठिपका दिला आहे।
थोडी जास्त रांगोळी टाकून आपण त्याला मोठा ठिपका काढायचा आहे। त्याच्यानंतर परत झाकणाच्या सहाय्याने मी त्याला या पद्धतीने बोटाने प्रेस केलं आहे झाकणाने आणि त्याला परत या पद्धतीने आपण इथे गोल मी त्याला असं माचीसच्या काडीने फिरून घेतलं आहे। आता याच्यावरती या पद्धतीचा मी एक मोठा लाल ठिपका दिला आहे आणि याला आपण झाकणाने या पद्धतीने असे प्रेस करून घेतलं आहे। या पद्धतीने आपण याच्यावरती गुलाबाची मी इथे फुलं तयार केली आहेत काडीच्या मदतीने। आता आपण याच्यावरती या पद्धतीने छोटे डॉट देऊन घेणार आहोत। बघा या पद्धतीने आपली इथे सुंदर झटपट रांगोळी इथे तयार झाली आहे। बघा या पद्धतीने आपली सुंदर सोपी आकर्षक आणि झटपट होणारी रांगोळी तयार झाली आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद।